हॅलो फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर एम.एच. नर्सिंग इन्फो आणि मी आहे संदीप साबळे. तर आज आपण बघणार आहोत एक नवीन गाईडलाईन्स काउन्सिलनी जाहीर केल्या आहेत, एक सूचना दिलेली आहे सर्वांसाठी. तर आपण बघूया त्या सूचना काय आहेत. तत्पूर्वी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो, हा एक आपला यूट्यूब चॅनल आहे एम.एच. नर्सिंग इन्फो. त्याच्यावरती CNE रिलेटेड सगळे व्हिडिओज आहेत. MNC क्रेडिट पॉईंट बाबत जे काही तुमचे प्रश्न असतील, फ्री CNE CPD बाबत काय प्रश्न असतील, डिप्लोमा सर्टिफिकेटला कसं अप्लाय करायचं, ओके, असे वेगवेगळे व्हिडिओ आहेत. तर तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आहे माझ्या व्हिडिओंना. तरी मी आशा करतो की तुम्ही सर्व व्हिडिओज नक्की बघावेत. हे बघा, हाऊ टू गेट UID युजर नेम अँड पासवर्ड, हा खूप जणांना पडलेला प्रश्न असतो. परत MNC वेबसाईटवर ॲक्च्युअली क्रेडिट पॉईंट कसे चेक करायचे ते देखील या ठिकाणी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर बघा, आता मी डायरेक्ट लेटर का दाखवलं नाही, तर बरेच जण म्हणतात की MNCच्या वेबसाईटवरती हे पत्र कुठं असते, काय असते. तर मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतो कुठून डाउनलोड कसं करायचं ते. तर बघा, गुगल क्रोम ओपन करा. या ठिकाणी MNC असं टाईप करा तुम्ही आणि ही जी पहिली वेबसाईट आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल .org, याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, आता हे तुमचं होम पेज ओपन झालेलं आहे. होम पेज ओपन झालं की तुम्हाला या ठिकाणी थोडंसं खाली जायचं आहे. थोडंसं खाली गेल्यानंतर हे नोटिफिकेशनचं जे तुम्हाला ऑप्शन दिसतोय याच्यावरती क्लिक करा आणि बघा आजच्याच तारखेचं 13/2/26 नोटीस टू ऑर्गनायझर्स, ऑब्झर्वर्स अँड स्पीकर्स. ओके, तर बघूया आपण काउन्सिलने काय काय सूचना दिलेल्या आहेत. तर बघा, पत्र आहे आजच्याच तारखेचं, महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई सूचना. परिषदेच्या काही खालील नमूद केलेल्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. ओके, तर बघूया एक नंबरला काय दिलं त्यांनी. परिचारिकांच्या CNE CPD मधील अडचणी व प्रश्न दूर करण्यासाठी व प्रक्रिया सुलभ होण्यासाठी खालील बाबीस मंजुरी देण्यात येत आहे. तर या ठिकाणी काय मंजुरी दिलेली आहे, IGOTचे जे आपण ट्रेनिंग केले होते, बरोबर आहे, प्रत्येकाने ट्रेनिंग केले होते. 5 प्रमाणपत्र आपल्याकडे आहेत IGOTचे. इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग होतं, हे कर्मयोगी ॲपवर केलं होतं आपण, बरोबर आहे. तर परिषदेच्या नियमानुसार ऑनलाईन क्रेडिट पॉईंट गृहीत धरण्यात येतील. म्हणजे ज्यांनी IGOTचे 5 ट्रेनिंग पूर्ण केलेले आहेत त्यांचे काय करणार आहेत की ऑनलाईनच्या ह्याच्यामधून त्यांना ते पॉईंट देण्यात येतील. परंतु कधी, त्यानुसार परिषदेकडील नोंदणीचे नूतनीकरण करणे वेळेल. म्हणजेच काय, आपण ज्या वेळेला रिन्युअल करणार आहे त्यावेळेस हे सादर करावेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु त्याची मर्यादा किती राहणार आहे, तर 40% राहणार आहे. आपल्याला किती ऑनलाईन CNE किती करायचे आहेत, 40% आपल्याला ऑनलाईन CNE करायचे आहेत. तर त्याची मर्यादा ऑनलाईन CNEची 40%च राहणार आहे. म्हणजे आपल्याला टोटल 60 पॉईंट जे आहेत ते ऑनलाईन करायचे आहेत. टोटल आपल्याला 150 पॉईंट करायचे होते, त्याच्यापैकी 40% पॉईंट आहेत ते ऑनलाईन. म्हणजेच किती, तर 60 पॉईंट या ठिकाणी करायचे आहेत. नेक्स्ट पॉईंट काय, परिचारिकांसाठी CNE CPD करता परिषदेकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. वाक्य नीट समजून घ्या. परिचारिकांसाठी म्हणजे आपण कोण आहे, पार्टिसिपंट आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. आपण पार्टिसिपंट आहोत CNE साठी. त्यामुळे आपल्याकडून परिषद म्हणजे आपली MNC कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही, म्हणजे घेत नाही. त्यामुळे CNE CPD आयोजकांनी अत्यंत अल्प शुल्क आकारणी करून CNEचे प्रक्रिया राबवावी. आपण फीज कोणाला बोलतो, तर आयोजकांना भरतो. त्यांनी काय करायचं आहे, खूप कमी पैशामध्ये CNE राबवायची आहे असं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. चौथा पॉईंट काय बघा, नर्सिंगमधील ANM GNM BS नर्सिंग मूलभूत अभ्यासक्रम केल्यास CNE CPD सूट राहणार नाही याची नोंद घ्यावी. ज्यांनी हे जे सुरुवातीचे म्हणजे काय ANM आहे, बरोबर आहे, GNM आहे, बेसिक BS नर्सिंग आहे, हे जे मूलभूत अभ्यासक्रम केले तर त्यांना CNE CPD मधून कुठल्याही प्रकारची सूट राहणार नाही. म्हणजेच काय, तर त्यांना ते पॉईंट्स जे आहेत ते करायचे आहेत. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आता ते किती करायचे आहेत, तर एका वर्षामध्ये काउन्सिलने सांगितल्याप्रमाणे मिनिमम 30 क्रेडिट पॉईंट्स आणि मॅक्सिमम 60 क्रेडिट पॉईंट्स
असे त्यांना पॉईंट्स करायचे आहेत. आता बघा हे कधीचा प्रोग्राम आहे 2022 ते 2027 पर्यंत या 5 वर्षातला आहे. एखादा मुलगा जर आता 2027 लाच पास आउट झाला असेल किंवा 26 ला पास आउट झालेला असेल, बरोबर आहे, JNM मधून BSc पासून, तर त्याने काय करायचे, त्याला 30च पॉईंट करावे लागतील, कारण एका वर्षामध्ये मिनिमम 30 पॉईंट करायचे आहेत, मॅक्सिमम 60 करायचे आहेत. ओके. नेक्स्ट पॉईंट काय आहे, स्पीकर्स आणि ऑब्झर्वर्स त्यांच्या भूमिकेबद्दल जबाबदारीबद्दल गंभीर नाहीत, असं काउन्सिलचं काय आहे, ऑब्झर्वेशन आहे. परिषदेच्या नियमानुसार नियुक्त करण्यात आलेल्या स्पीकर्स आणि ऑब्झर्वर्स यांनी जबाबदारीने वागावे, अशा त्यांना सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. नेक्स्ट बघा, परिचारिकांनी इतर जिल्ह्यामध्ये नोंदणी करण्याऐवजी त्याच जिल्ह्यात किंवा तालुक्यात CNE-CPD साठी नोंदवा विनंती करावी, असे या ठिकाणी काउन्सिलनी म्हटलेलं आहे. जे काही परिचारिकांना आता बऱ्याच संघटना आहेत त्यांच्यामार्फत काय होतंय की विरोध होतोय किंवा ग्रामीण भागातील परिचारिकांनी काय केलेलं आहे, CNE-CPD थोडंसं सोपं व्हावं यासाठी शासनाकडे मागणी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांनी इतर जिल्ह्यात जाण्याची गरज नाहीये स्टाफ नर्सेसला. त्यांनी काय करायचंय, त्यांच्याच जिल्ह्याच्या ठिकाणी जायचंय CNE साठी किंवा काय करायचंय, तालुक्याच्या ठिकाणी CNE आयोजित करण्यासाठी विनंती सुद्धा तुम्ही करू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला काय केलं जाईल, CNE उपलब्ध करून दिले जातील. नेक्स्ट काय पॉईंट आहे, परिषदेच्या नियमानुसार ठरवण्यात आलेल्या शुल्कानुसारच CNE-CPD आयोजकांनी शुल्क आकारावे. तसेच आयोजकांनी अतिरिक्त नफा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क सहभागी होणाऱ्या परिचारिकेकडून घेऊ नये. म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी काउन्सिलने सांगितलेलं आहे, जे काही तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर या ठिकाणी तुम्ही जो काही खर्च आहे CNE दाखवणार आहे, फीज आहे थोडक्यात, त्या फीज तुम्ही जे ऑनलाईन दाखवणार आहे, फॉर एक्झाम्पल ₹100 जर तुम्ही काउन्सिलच्या वेबसाईटवर दाखवलं, तर तुम्हाला ₹100च त्या ठिकाणी स्टाफकडून घ्यायचे आहेत. एक्स्ट्राचे पैसे तुम्हाला घ्यायचे नाहीत, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे या ठिकाणी, स्पीकर्स आणि ऑब्झर्वर्स यांनी त्यांच्या भूमिकेचे नीट पालन न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच म्हणजेच सर्व आयोजकांना परिषदेच्या म्हणजे काउन्सिलनी CNE-CPD नियमाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. म्हणजेच काय तर ऑर्गनायझरने देखील सगळ्या सूचनांचे काय करायचं आहे, पालन करायचं आहे, असं काउन्सिलचं म्हणणं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, CNE-CPD आयोजकांनी स्पीकर्स आणि ऑब्झर्वर्स परिषदेच्या नियमानुसारच घेण्यास सहकार्य करावे. हा एक मुद्दा त्यांनी दिलेला आहे. जे काही नियम आहेत नियमाप्रमाणेच त्यांनी काय करायचं, स्पीकर त्या ठिकाणी अपॉइंट करायचे आहेत. अशा प्रकारचं हे आजचं पत्र आपले काउन्सिलचे अध्यक्ष माळी सरांनी काढलेलं आहे. तर हे पत्र आपल्या काउन्सिलच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. ओके. तरी मी आशा करतो की हा व्हिडिओ सगळ्यांना माहिती देणारा वाटला असेल, तर तुम्ही नक्कीच चॅनलला काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओज. थँक यू.